नमस्कार. आज आपण संपादन प्रक्रियेअंतर्गत संहिता संपादन पाहणार आहोत. ज्ञान संवर्धित करण्याचं काम ग्रंथांच्या माध्यमातून केले जाते. ग्रंथ विकसित होण्याच्या अगोदर ज्ञान संवर्धन आणि संपादनाचं काम यापूर्वी दगड, माती, झाडाची साल, धातुपत्रे, कापड या माध्यमातून केलं गेलं. म्हणजे कापडावर लेखन केलं गेलं, दगड जे आहेत मग ते शिलालेख असेल, धातुपत्रे म्हणजे ताम्रपट, या सगळ्यांचा आधार घेत ज्ञान संवर्धन करण्याचं काम केलं गेलं. त्याच्यानंतर मुद्रण कलेचा विकास जेव्हा झाला तेव्हा कागदावर देखील ज्ञानचं जतन आणि संवर्धन केलं जात होतं. पुढे ही प्रक्रिया विकसित होत गेली आणि आपण अलीकडचा जर आपण विचार केला तर संगणकाचा वापर करून ज्ञान संवर्धित करण्याचं काम केलं जातं. मानवाचा व्यासंग हा वैविध्यपूर्ण असल्याने जीवनाच्या अनेक अंगांना स्पर्श करणारी विविध ज्ञानक्षेत्रे आज निर्माण झालेली आहेत. शिक्षणाचा प्रसार समाजाच्या सर्व स्तरापर्यंत जाऊन पोचला आणि खऱ्या अर्थानं ज्ञाननिर्मितीला गती मिळाली. आज ज्ञाननिर्मितीचं क्षेत्र, ज्ञानसंवर्धनाचं क्षेत्र हे वैविध्यपूर्ण आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि विशालही आहे. धार्मिक, तात्विक, शास्त्रीय, वैज्ञानिक, तांत्रिक ज्ञानाबरोबर साहित्याची निर्मिती देखील मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. त्यामुळे आज हे ज्ञानाचं क्षेत्र वैविध्यपूर्ण आहे असं आपणास म्हणावं लागतं. संहिता म्हणजे काय या निमित्तानं समजून घेणं महत्त्वाचं आहे. संहिता म्हणजे लेखक व्यक्त होण्यासाठी जे काही निर्माण करतो, लेखक व्यक्त होण्यासाठी जे काही निर्माण करतो त्याचे लिखित रूप म्हणजे संहिता होय. संहितेला पुस्तकाच्या आत वसलेलं लेखन रूप मानले जाते. आपण संहिता म्हणजे लेखकाने लिहिलेले प्रकाशनपूर्व लिखित रूप एवढा अर्थ आपण या निमित्तानं घेणार आहोत. म्हणजे लेखकानं जे काही लिहिलेलं असतं तर लेखकानं लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन होण्याच्या अगोदर जे काही बाळ असतं, जे लेखन असतं, प्रकाशनपूर्व जे लिखित रूप असतं, त्या अर्थाने आपल्याला संहितेचा अर्थ लक्षात घेता येतं. म्हणजे संहिता म्हणजे प्रकाशित होण्यापूर्वीचं लिखित रूप होय. आणि हे जे लिखित रूप असतं हे प्रकाशित करण्यासाठी त्याला विविध गोष्टीतून जावं लागतं. संहितेचे सखोल परीक्षण, पुस्तक माध्यमाकरिता आशय व भाषेवरील संपादकीय संस्कार, मुखपृष्ठ ते मलपृष्ठापर्यंतची पुस्तकाची सारी मांडणी या संपादन प्रक्रियेमध्ये येत असते. संहितेचं संपादन करणं हे जिकिरीचं काम असते. संहिता संपादनामध्ये संहितेचे वाचन शिस्तशीर, शांतपणे, न कंटाळता पुन्हा पुन्हा करावे लागते. संहितेच्या संपादनाच्या कार्यामध्ये अभ्यासाबरोबर चिकाटी, एकाग्रता आणि संयम हे गुण असावे लागतात. संपादकाला संहितेच्या आस्वादनात
न गुंतता तटस्थ वृत्ती ठेवावी लागते. म्हणजे एखादं लिखित रूप आहे आणि त्याचं प्रकाशन करायचं आहे, तर प्रकाशनापूर्वीचं लिखित रूप म्हणजे संहिता असं आपण म्हणतो. तर ते संहिता वाचकाला, जो संपादक असतो त्याला ते प्रामुख्याने पाहणं फार महत्वाची गरज असते. आणि त्या अनुषंगाने संहिता संपादनामध्ये संहितेचं शिस्तशीर वाचन फार महत्वाचं आहे. न कंटाळता ते पुन्हा पुन्हा वाचावं लागणं, आणि जी काही संहिता आहे तर त्या संहितेच्या आस्वादनामध्ये न गुंतता आपली वस्तुनिष्ठ वृत्ती, तटस्थ वृत्ती जोपासावी लागते. खरं तर संहिता संपादनाचे मध्ये ही जी प्रक्रिया आहे संहिता संपादनाची, ही संहिता संपादनाची प्रक्रिया दोन प्रकारची असते. पहिला जो प्रकार संहिता संपादनाचा आहे त्याला आपण भरीव संपादन असं म्हणतो, आणि संहिता संपादनाचा जो दुसरा प्रकार आहे त्याला तांत्रिक संस्कार असं म्हटलं जातं. संहिता संपादनाचा हा जो पहिला प्रकार भरीव संपादनाचा आहे, तर या प्रकारामध्ये पुस्तकाचे सर्वांगीण परीक्षण अपेक्षित असते. तसेच त्या पुस्तकातून व्यक्त होणारा आशय, त्या आशयाची लांबी, त्याची व्याप्ती, मांडणी या अंगाने त्या संहितेचा विचार करावा लागतो. खरं तर म्हणजे त्या विषयावर ते लेखन करण्यात आलेलं आहे, तर त्या विषयाला ते परिपूर्ण न्याय देणारे आहे काय, त्यामध्ये काही अतिरिक्त आणि कालबाह्य तर नाही आहे, आशयाला समर्पक असं ते लेखन आहे किंवा नाही, आणि अतिशय त्या लेखनाची लांबी त्रोटक तर नाही आहे, फारच लांबलचक तर नाही आहे. मजकुराच्या बरोबरीने ते जे काही चित्र आलेले असतील, ज्या काही आकृत्या असतील, जे काही समीकरण असेल, जे काही नकाशे, कोणत्याही प्रकारचं ज्या विषयाला धरून जे दिलेलं आहे, मग ते आकृती असेल, नकाशा असेल, समीकरण असेल, तक्ता असेल, तो मजकूर असेल, तर ते त्या विषयाला धरून आहे किंवा नाही, आणि त्या विषयाच्या अनुषंगाने तो आशय बरोबर व्यक्त होतो आहे किंवा नाही, हे या पहिल्या प्रकारामध्ये संपादनाच्या पाहिलं जातं, आणि तो पहिला प्रकार म्हणजे भरीव संपादनाचा प्रकार होय. दुसरा संपादनाचा जो प्रकार आहे तो म्हणजे तांत्रिक संस्काराचा, त्याला कॉपी एडिटिंग असं देखील म्हटलं जातं. लेखकाने लिहिलेले तपशील वाचून, प्रत्येक ओळ बारकाव्याने वाचून आशयाचा ओघ, भाषेची समर्पकता पाहणे या प्रकारामध्ये अपेक्षित असते. मजकुरातील लघुरूप तपासणे, तक्ते, आकृती, नकाशे यातील तपशील मजकुराशी जुळतो का, लेखनातील शुद्ध लेखन, नावे, संज्ञा यामध्ये सातत्य आहे का, भाषेची समर्पकता आणि आशयाचा ओघ याबरोबर त्या लेखनातील शुद्ध लेखन, त्या लेखनामध्ये एखादं नाव आलं असेल, संज्ञा आली असेल, तर त्या संज्ञा तपासून घ्याव्या लागतात. आणि हा जो संपादनाचा जो प्रकार आहे तो तांत्रिक संस्काराचा प्रकार होय. संहितेचे भरीव संपादन आणि तांत्रिक संस्काराची प्रक्रिया म्हणजेच संहिता संपादन होय असे आपणास म्हणावे लागते. आपण संहितेची सिद्धता कशी होते हे पाहूया. सिद्धता म्हणजे संहिता ही परिपूर्ण कशी होते, पूर्णत्वास कशी जाते, म्हणजे प्रकाशनपूर्व संहितेची जी प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया कशी सिद्ध होते, म्हणजे प्रकाशन करण्याच्या अगोदरची जी पूर्ण प्रक्रिया आहे आणि प्रक्रिया झाल्याच्या नंतर ती सिद्ध कशी होते, हा जो प्रवास आहे तो म्हणजे संहिता सिद्धतेचा प्रवास होय. लेखकाने लिहिलेलं कोणतंही लिखित रूप अर्थात त्याची संहिता ज्या स्वरूपाची असते
त्या स्वरूपातच प्रकाशित केली जात नाही, त्यावर विविध संस्कार केले जातात. संहितेची सिद्धता म्हणजे मजकुराच्या हस्तलिखित प्रतीची मुद्रण प्रत तयार होईपर्यंतचा प्रवास होय, असं आपणास म्हणावे लागेल. संहितेचे संपादन, संहितेचे लेखन हे जसं बौद्धिक कार्य आहे, हा बौद्धिक उद्योग आहे, तसंच संहितेचं संपादन करणं हे देखील बौद्धिक आणि सर्जनशील असं काम आहे. कारण मूळ संहितेला धक्का न लावता हे काम करावं लागतं आणि म्हणूनच संहितेची सिद्धता म्हणजे मजकुराच्या हस्तलिखित प्रतीची मुद्रणप्रत तयार होईपर्यंतचा प्रवास होय असं आपण म्हणू. संपादकाला मूळ हस्तलिखित शांतपणे वाचल्यावर संपादकाच्या मनामध्ये तयार झालेल्या शंकाचे निरसन लेखकाशी चर्चा करूनच करावे लागते. संहितेमध्ये काही बदल हवे असतील तर तशी सूचना लेखकाला देऊन ते बदल करून घ्यावे लागतात. म्हणजे संपादक स्वतःच्या मर्जीने काही त्याला बदल करायचे असेल तर तो स्वतः करू शकत नाही. लेखकाची परवानगी त्याला घ्यावं लागते आणि मग त्याच्यावर ते योग्य संस्कार त्याला करावे लागतात. लेखकाची इत्सर परवानगी घेणं, लेखकाशी चर्चा करून त्या संहितेमध्ये बदल करणे अपेक्षित असते, तेव्हाच ती सिद्धता होते असं म्हणता येईल. कारण संपादकाने स्वतः निर्णय घेऊन जर छापलं गेलं आणि लेखकाने जर काही आक्षेप नोंदविले तर फार मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते आणि ती संहिता सिद्ध झाली असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून संहितेची सिद्धता ही आपल्याला परिपूर्ण करून घ्यायची असेल, अर्थात संहितेमध्ये काही बदल करून घ्यायचे असतील तर आणि त्या संहितेमध्ये संपादकाच्या मनामध्ये काही शंका निर्माण झाल्या असतील तर त्या शंकाचं निरसन लेखकाशी चर्चा करूनच ते करून घ्यावे लागते आणि तशा काही सूचना त्या लेखकाला द्याव्या लागतात. संहिता सिद्ध जाण्यासाठी म्हणजेच प्रकाशनासाठी तयार होण्याच्या दृष्टीने मजकुराच्या बाबतीत योग्य संस्कार करून घ्यावे लागतात. संहितेची आवश्यकतेनुसार पुनर्लेखन देखील करून घ्यावे लागते. संहितेची मुद्रणप्रत झाल्यावर बारकाव्यानिशी वाचन करून त्या मुद्रणामध्ये असणाऱ्या चुका देखील दुरुस्त करून घ्याव्या लागतात. तेव्हाच संहिता सिद्ध होत असते, तेव्हाच संहिता पूर्णत्वास जात असते. संहिता संपादनामध्ये संहितेचं वाचन हा देखील एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. संहिता संपादनात संहितेचे वारंवार वाचन अतिशय महत्त्वाचे असते. लेखक नवोदित असेल तर संपादकावर संहितेच्या वाचनाचे मोठे दडपण असते. तसेच एखादा प्रस्थापित लेखक असेल तर प्रस्थापित लेखक असल्यास उत्सुकतेबरोबर लेखकाच्या ज्येष्ठतेमुळे एक वेगळी जबाबदारी वाढत असते. खरं तर सर्जनशील लेखनाच्या संपादनामध्ये लेखक काय म्हणतो हे सर्वात महत्त्वाचे असते. त्यामुळे आकृतिबंधाची मोडतोड, भाषिक प्रयोग, अभिव्यक्तीची तंत्रे या बाबतीत संहितेच्या संपादकाला नेहमी सजग राहावे लागते. अशा संपादनात संपादकाला लेखकाच्या अंतिम विधानावर लक्ष केंद्रित करावे लागते. संपादक हा साक्षेपी समीक्षक असावा लागतो. संहिता संपादकाने संहितेचं वाचन करत असताना कोणकोणत्या गोष्टीवर केंद्र लक्षित करावे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण खरं तर बरेच संहिता जे असतात तर त्याच्या स्वरूपानुसार त्यामध्ये वेगळ्या गोष्टीवर आपणास लक्ष केंद्रित करावं लागतं, पण तरीही त्या संपादनामध्ये वाचनाच्या दृष्टीने स्पष्टता, नेमकेपणा, समतोल, व्याकरण, शुद्ध लेखन या बाबतीत सुसूत्रता आहे का याकडे काळजीपूर्वक लक्ष पुरवावे लागते. संहिता वाचताना संहितेतील शब्दवापर, संहितेतील शुद्ध लेखन
आणि व्याकरण या बाबतीत चुका आढळल्यास ते लेखकाला निदर्शनास आणून द्यावे लागतात. संहितेतील मजकुराचा भडकपणा, आक्षेपार्ह मजकूर बारकाईनं त्यात समतोल साधणे ही संपादकाची फार मोठी जबाबदारी असते. संपादकाला ते पाहावं लागतं. भारतासारख्या लोकशाही राष्ट्रात विचाराचे स्वातंत्र्य असले तरी त्या लेखनातून एखादा व्यक्ती, एखादा समाज, एखादा धर्म, संप्रदाय दुखावला जाणार नाही, तसेच त्या मजकुरामुळे राष्ट्रहिताला बाधा येणार नाही याची काळजी संपादकाला घ्यावी लागते. जात, धर्म, विशिष्ट व्यक्तीच्या संदर्भात समाजमान्य मतांच्या विरोधात जाऊन लेखन केल्यास आणि धार्मिक व्यक्तीच्या संदर्भात जनसामान्य मतांच्या विरोधात जाऊन लेखन केल्यास, धार्मिक जातीय भावना दुखावल्यास लेखकाविरोधात आंदोलने झाल्याची आपणास बरेचशा पुष्कळ उदाहरणं आपल्याला लक्षात येतात. त्यामुळे हे जे लेखन आहे ते लेखन वादग्रस्त होणार नाही, त्यामध्ये कुठलाही भडकपणा असणार नाही, कुठलेही आक्षेपार्ह बाबी असणार नाही याची काळजी देखील संपादकाला घेणे फार महत्वाचं असते. खरं तर ती संहिता संपादकाची जबाबदारीच असते आणि संहिता वाचन करत असताना या गोष्टीचं भान संहिता संपादकाने ठेवावं लागतं. संहिता वादग्रस्त ठरू शकणाऱ्या गोष्टीकडे संहिता संपादकाने लक्ष पुरवून आणि लेखक आणि संपादकाने परस्पर निर्णयातून मजकूर कापून घेणे फार आवश्यक असते. संहितेतील मजकूर गाडणे किंवा ठेवणे हा निर्णय लेखकाचा असला तरी मजकुराने कोणताही वाद निर्माण होणार नाही. म्हणून संपादकाने वादग्रस्त मजकूर लेखकाच्या निदर्शनास आणून द्यावे आणि लेखकाच्या परस्पर सहकार्याने आणि परस्पर त्यांच्या निर्णयातून तो मजकूर गाडावा आणि त्याकडे तो मजकूर योग्य पद्धतीने गाडला गेला आहे किंवा नाही हे संहिता वाचन करत असताना संपादकाने जबाबदारीने पाहण्याची गरज आहे. संहिता संपादकाची प्रकृती व निर्णय या संदर्भामध्ये आपणास विचार करता येईल की संपादनाच्या कामामध्ये कामातील बारकावे हे अनुभवातून, कामाच्या सरावातून येत असतात. कुठलाही संपादक हा अनुभवातून घडत जातो, त्याच्या कामाच्या सरावातून तो संपादनाचं काम त्यांचं चांगलं होत असते. संपादनामध्ये एक प्रकारे एक चांगली शिस्त असणं फार महत्त्वाची असते. एक संपादक, चांगला वाचक, साहित्याचा जाणकार असण्याची फार गरज आहे. साहित्य व्यवहाराची योग्य समज असलेला, बहुश्रुत आणि बहुश्रुत म्हणजे व्यापक अशा आणि विषयीची सूक्ष्म जाण असणारा हा संपादक असावा. संपादकाची तशी प्रकृती असली पाहिजे. संहिता संपादक हा चांगला वाचक असेल, चांगला साहित्याचा जाणकार असेल तर तो चांगलं संपादनाचं कार्य करू शकतो, चांगली संहिता संपादित करू शकतो आणि संहिता संपादनाची जी प्रक्रिया आहे ती निर्दोष आणि गतीने होऊ शकते. संपादकाने ललित लेखनाचे म्हणजे कथा, नाटक, कादंबरी याचं संपादन कार्य करत असताना मजकुराच्या आशयाबरोबरच काळ, भाषा, वाक्यरचना, शब्दवापर, पृष्ठसंख्या इत्यादी बाबीकडे लक्ष देण्याची फार गरज असते आणि त्याने लक्ष द्यावे हे अपेक्षित आहे. घटना प्रसंगाचे व्यवधान योग्य आहे किंवा नाही याकडेही त्यानं लक्ष पुरवण्याची फार गरज आहे. ललितेतर साहित्य जर असेल तर ललितेतर साहित्य म्हणजे शास्त्रीय पद्धतीचं ग्रंथ, शास्त्रीय प्रकारचं लेखन असतं आणि ते म्हणजे वैचारिक लेखन आहे. तर या वैचारिक किंवा तत्वज्ञानात्मक ग्रंथांच्या बाबतीमध्ये संहिता संपादकाची एक अतिशय महत्त्वाची जबाबदारी असते. ती म्हणजे त्यामध्ये जे काही वैचारिक लेखन झालेलं आहे तर त्यातील सत्य आणि त्या सत्याचा विपर्यास होता कामा नये
बुद्धिभेद केला आहे का, सत्यापासून ते दूर जात आहे का विशिष्ट असं तत्वज्ञान, आणि प्रतिपादित विषयाला लेखकाने योग्य तो न्याय दिला आहे का, या बाबीवर देखील संहिता संपादकांना लक्ष देण्याची फार गरज असते. आणि या स्वरूपाच्या लेखनाचे निश्चित केलेले आंतरराष्ट्रीय मानक लेखकाने पाळले आहे का, याचं देखील भान संहिता संपादकाला ठेवावं लागतं. आणि त्या अनुषंगानं त्याचा जर चांगला अभ्यास असेल संहिता संपादकाचा त्या त्या विषयाच्या अनुषंगाने, तर तो एक चांगला न्याय त्या संहितेला तो देऊ शकतो आणि एक चांगलं पुस्तक प्रकाशित होऊ शकते. ललितेतर साहित्याबरोबर वैचारिक ग्रंथाचे संपादन करताना सत्य आणि त्या सत्याचा विपर्यास तसेच बुद्धिभेद होणार नाही याकडे लक्ष देऊन प्रतिपादित विषयाला लेखकाने न्याय दिला आहे का, याबाबत ते संपादक सजग असला पाहिजे. तसेच संहिता संपादनाची प्रकृती म्हणजे बरेचदा संहिता ही एखादी जुनी असेल आणि त्या संहितेचं पुनर्मुद्रण करायचं असेल, बरेच पुस्तकांचं बऱ्याच जुन्या ग्रंथांचं पुनर्मुद्रण केलं जातं, तर पुनर्मुद्रण करायचं असेल तर ती संहिता संपादित करत असताना ती संहिता ज्या शुद्ध लेखनाच्या नियमामध्ये लिहिली गेली होती आणि त्याचं पुनर्मुद्रण आता करायचं आहे, तर त्यावेळी त्या शुद्ध लेखनाच्या ज्या नियमामध्ये ती लिहिली आहे त्याचं भान देखील संपादकाला कायम ठेवावं लागतं. त्या नियमामध्ये ते ठेवावं लागेल. कारण बऱ्याचदा जुन्या लेखनामध्ये अनेक अनुच्चारित अनुस्वार असतात. ते शब्दांमधील फरक डोळ्यांना दिसावा यासाठी होते. उदाहरणार्थ नाव म्हणजे आपण होडी असं म्हणू, आणि नाव तर नावावर अनुस्वार दिलं तर नाम या शब्दातील फरक डोळ्यांना दिसण्याची एक सोय त्या लेखनात होती. आता मात्र शुद्ध लेखनाच्या नवीन नियमामध्ये अनुस्वार वगैरे दिलं जात नाही. नाव जर लिहायचं आहे तर नाववर अनुस्वार दिलं जात नाही. परंतु ती संहिता जुनी असेल आणि जुन्या शुद्ध लेखनाच्या नियमानुसार जर असेल तर मात्र ते संहिता संपादन करत असताना, त्याचं पुनर्लेखन करत असताना किंवा पुनर्मुद्रण करत असताना त्याचं भान आपणास ठेवावं लागतं. संपादन कार्याची व्याप्ती खरं तर फार मोठी आहे. संहिता संपादनाच्या कामाची व्याप्ती जर आपण पाहिलं तर संहिता संपादन प्रामुख्याने करताना संहितेकडे विविध प्रकारे पाहावे लागते. अगदी संहितेच्या शीर्षकापासून मलपृष्ठावरील मजकुरापर्यंत संपादकाला लक्ष द्यावं लागतं. यावरून संहितेच्या संपादनाच्या कामाची व्याप्ती आपणास लक्षात येते. संपादकाने संहितेवर करावयाच्या संस्काराचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे आशय संपादन, त्यालाच आपण भरीव संपादन असे देखील म्हणतो, आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे तांत्रिक संस्कार. अशा पद्धतीने संहिता संपादन दोन पद्धतीने केले जाते. आशय संपादनाकडे अतिशय जबाबदारीचे काम म्हणून पाहिले जाते, कारण या कामावरच संहितेचे भवितव्य अवलंबून असते. आशयाच्या बाबतीत लेखक हा घटक अंतिम असतो. त्याच्या परवानगीशिवाय इथे कोणताही निर्णय घेतला जात नाही, किंवा संहितेमध्ये बदल करावयाचे असल्यास लेखकाची परवानगी घ्यावी लागते, तथा त्याच्या निदर्शनास ते आणून द्यावे लागते. म्हणजे संहितेचा संपादक स्वतःहून काही बदल करू शकत नाही. बदल अपेक्षित आहे संपादकाला, तर तो बदल का अपेक्षित आहे, कोणत्या गोष्टीमुळे आहे, तर हे संपादकाने लेखकाला निदर्शनास आणून देणे आणि परस्पर निर्णयाने, लेखकाच्या परस्पर निर्णयातून तो आशय काढणं, म्हणजे तिथला जो अंतिम मसुदा आहे तो अंतिम मसुदा तयार करणं हे महत्त्वाचं असतं. आशय संपादन संहितेतील मजकुराशी संबंधित असते. संहिता ज्या वाङ्मय प्रकाराशी संबंधित आहे त्या वाङ्मय प्रकाराच्या क्षमता आणि मर्यादा लेखकाने विचारात घेतलेल्या आहेत काय,
संहितेत काळावकाशाचे भान ठेवण्यात आलेले आहे काय, हे देखील आशय संपादनाच्या संहिता संपादनाच्या अनुषंगाने पाहावं लागतं. कारण संहिता संपादक करत असताना आशयाच्या बाबतीत ती द्विरुक्ती किंवा पाल्हाडपणा आहे का, तो पाल्हाडपणा जर आला असेल तर तो देखील टाळावा लागतो. आणि विशेष म्हणजे कथानक, व्यक्तिचित्रण, निवेदन, संवाद, विषय असे आशय संपादनाचे विविध पैलू विचारात घ्यावे लागतात. खरं तर आशय संपादन म्हणजेच भरीव संपादन जे असतं, तर या भरीव संपादनाचे बरेचसे पैलू आहेत. त्या पैलूंचाही आपणास विचार करता येईल. तर पहिला पैलू म्हणजे स्पष्टता. संहितेमध्ये लेखकाने आविष्कार कोणत्याही पद्धतीने केलेला असला तरी त्या विषयातील स्पष्टता फार महत्त्वाची असते. लेखकाला नेमकं काय म्हणायचं आहे ते वाचकाला कळले पाहिजे. कविता, कथा, नाटक, कादंबरी सारख्या ललित कलाकृतीमध्ये आशय थेट येत नाही, तो कलात्मकतेने येतो. तरी अंतिमतः कवी लेखकाला काय म्हणायचे आहे ते महत्त्वाचे असते. याला आपण लेखक कवींचे अंतिम विधान असे म्हणू शकतो. कलाकृतीतील आशय समजून घेताना बरेचदा वाचकांची दमछाक होते, कारण वास्तव मुखर करताना लेखकाने आविष्काराच्या पातळीवर काहीतरी प्रयोग केलेले असतात, विविध तंत्र अवलंबिलेली असतात आणि आविष्कार तंत्रे, भाषा वापरापासून अंतिमतः लेखकाला जे सांगायचे असते ते सुस्पष्टपणे व्यक्त होत नसते. त्यामुळे त्या लेखनामध्ये स्पष्टता आणण्याची फार गरज असते. आणि स्पष्टता आणण्यासाठी लेखकाला मदत करण्याचं काम जर कोण करत असेल तर संहिता संपादक करीत असतो. ललितेतर साहित्याच्या संपादनात संपादक आग्रहीपणे लेखकाला काही सांगू शकतो, कारण तिथे प्रतिभेपेक्षा व्यासंगाचा भाग अधिक असतो. पण अशा संहितेच्या बाबतीत विषयानुसार लेखनाचे काही आंतरराष्ट्रीय नियम काटेकोरपणे पाळावे लागतात. त्यामुळे या सर्व बाबी तेवढ्याच काटेकोरपणे पाहणे ही संपादकाची जबाबदारी असते. आणि म्हणून या दोन्ही प्रकारच्या संहितांमध्ये संपादकाला वेगवेगळी दृष्टी ठेवावी लागते. आणि म्हणून स्पष्टता हा आशय संपादनाचा किंवा भरीव संहिता संपादनाचा पैलूपैकी एक पैलू आहे की लेखकाने ज्या आविष्कार पद्धतीचा वापर केलेला आहे, ती जी आविष्कार पद्धती त्या विषयातील स्पष्टता स्पष्ट करण्यामध्ये किंवा वाचकांना समजून घेण्यासाठी जर अडचणी ठरत असेल तर ते अधिक स्पष्ट कसं होईल, ते सुटसुटीत कसं होईल, त्यातला पाल्हाडपणा कसं निघेल, त्या संहितेच्या आशयाच्या बाबतीत स्पष्टता आणण्यासाठी लेखकाला मदत करण्याचं काम हे संपादकाचे असते. दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे नेमकेपणा. सुस्पष्टतेबरोबर त्या आशयामध्ये नेमकेपणा असणे चांगल्या संहितेसाठी फार आवश्यक असते. बऱ्याच वेळा लेखकाने साधी गोष्ट सांगण्यासाठी पाल्हाडपणा लावलेला असतो. ते नेमकेपणाचे नसल्यास कंटाळवाणे होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे संपादकाने याकडे विशेष लक्ष पुरवून त्यात नेमकेपणा आणण्यासाठी लेखकाशी विचारविनिमय करून नेमकेपणा संहितेत येण्यासाठी संपादकाने प्रयत्न करावे लागते. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे समतोल. संहिता लेखनामध्ये अनेक पातळीवर साधलेला समतोल महत्त्वाचा मानला जातो. त्यासाठी लेखकाजवळ तटस्थता, निपक्षपातीपणा हे गुण असावे लागतात. सर्व प्रकारच्या लेखनामध्ये हा समतोल आवश्यक आहे. लेखक व्यक्ती म्हणून समाजाचा एक घटक असतो. देश, धर्म, प्रांत, जात या गोष्टी लेखकालाही चिकटलेल्या असतात. त्याबरोबर लेखकाचा म्हणून एक दृष्टिकोन असतो. वैचारिक,
तत्वज्ञानात्मक आणि शास्त्रीय स्वरूपाच्या लेखनात या साऱ्या गोष्टी बाजूला ठेवून त्याला लिहिता आले पाहिजेत, परंतु बरेचदा असे होत असताना पुस्तके वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडत असतात. व्यक्ती, समाज, गट, धर्माविषयी असणारे गैरसमज, समजुती या बाबतीत लेखकाची मते वाचताना संपादकाला जागृत असण्याची फार गरज आहे. खरं तर सर्वच प्रकारच्या लेखनामध्ये हा समतोल असावा लागतो आणि तो समतोल साधण्यासाठी संपादकाने प्रयत्न करणे महत्वाचे आहे. कुठलाही संपादक एखादी संहिता संपादन करत आहे तर संपादकाने कुठलेही लेखन हे वादग्रस्त ठरणार नाही यासाठी अतिशय सजग राहणे महत्वाचं आहे आणि लेखकाच्या सहमतीने तो समतोल साधला गेला पाहिजे. हा आशय संपादनाचा समतोल हा एक महत्वाचा पैलू आहे. आणखी एक महत्वाचा चौथा पैलू जो आहे तो म्हणजे भाषेचे संस्कार. संहितेत भाषा वापराच्या बाबतीत सुसूत्रता असली पाहिजे, ते सूत्रबद्ध असलं पाहिजे. घटना, प्रसंग, संवाद या सर्वांचा वापर भाषा वापरात सुसूत्रता आणण्यासाठीच होतो. शब्दांची लेखन पद्धती या बाबतीत संहितेमध्ये एकवाक्यता हवी. काळ, वेळ आणि प्रसंगानुसार भाषा योग्य पद्धतीने वापरली आहे किंवा नाही हे पाहणे त्या संपादकाचे काम असते. खरं तर भाषेचे संस्कार तपासत असताना संपादकाने ते योग्य अशा भाषेमध्ये लिहिलं गेलेलं आहे किंवा नाही, घटना, प्रसंग, वेळ, काळाला आणि प्रसंगानुसार आहेत किंवा नाही, तसेच शुद्ध लेखनाच्या नियमानुसार ते झालं आहे किंवा नाही, शुद्ध लेखनाचे निकष बरोबर पाळले गेले आहे किंवा नाही हे देखील संपादकाने पाहणे महत्वाचं असते. शुद्ध लेखनाच्या नियमानुसार लेखन आणि त्या भाषेचे व्याकरण याकडे संपादकाने लक्ष द्यावे आणि एकंदरच भाषिक सुसूत्रता त्यामध्ये आली पाहिजे. अशा पद्धतीने स्पष्टता, नेमकेपणा, समतोल आणि भाषेचे संस्कार या गोष्टीकडे संहिता संपादकाने लक्ष पुरवण्याची आणि अतिशय जबाबदारीने संहिता संपादन करण्याचे हे कार्य आहे. आणि हा भरीव संपादनाच्या प्रकारांतर्गत अर्थात आशय संपादनाच्या प्रकारांतर्गत हा भाग येतो. संहिता संपादनाचा दुसरा जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे तांत्रिक संस्काराचा होय. एखादी संहिता छापण्यापूर्वी तिच्या आशय आणि मजकुराकडे केवळ लक्ष देऊन चालत नाही. म्हणजे आशयाकडे लक्ष दिलं म्हणजे संहिता झाली असं म्हणता येत नाही. तर दोन्ही गोष्टीकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. तर ती पुस्तक रूपाने प्रकाशित होत असताना आशयाकडे ज्या पद्धतीने आपण लक्ष दिलं आणि आशयाच्या अंतर्गत स्पष्टता, नेमकेपणा, समतोल आणि भाषिक संस्कार याकडे जबाबदारीने ज्या पद्धतीने लक्ष दिलं त्या पद्धतीने पुस्तक आता प्रकाशित व्हायची असेल तर त्या प्रकाशनाच्या पूर्वी काही तांत्रिक बाबी देखील लक्षात घेणं फार महत्वाचं असते. तर या तांत्रिक बाबींमध्ये किंवा तांत्रिक संस्कारामध्ये खालील गोष्टींचा आपणास प्रामुख्याने विचार करावा लागतो. पहिली जी गोष्ट आहे ते म्हणजे सूचनापत्र तयार करणे. संहितेच्या पहिल्या वाचनाच्या वेळी संपादकाने लेखकासाठी एक सूचनापत्र तयार करावे लागते. संहिता बारकाईने वाचत असताना स्वतःला पडलेले प्रश्न, निदर्शनास आलेल्या शंकास्पद जागा आणि कलाकृतीच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या इतर बाबीची नोंद घेण्यासाठी सूचनापत्रक आवश्यक असते. या सूचनापत्रकानुसार लेखकाला
संहिता शुद्ध आणि अधिक वाचनीय करण्यासाठी म्हणजेच मजकुराचे पुनर्लेखन करण्यासाठी मदत होते. हे सूचनापत्र लेखकाला समजेल अशा पद्धतीने व्यवस्थित बनविणे हे संपादकाचे मुख्य काम असते. म्हणजेच संहिता संपादनातल्या तांत्रिक संस्काराचा, तांत्रिक बाबीचा एक महत्वाची गोष्ट म्हणजे सूचनापत्रक तयार करणे. कारण प्रकाशनाच्या पूर्वी आपण संहिता वाचत असतो किंवा लेखकाचं लिखित रूप जेव्हा वाचत असतो तेव्हा असे असंख्य प्रश्न जर आपल्या डोक्यात निर्माण झाले, असंख्य शंका निर्माण झाल्या असतील, तर ते व्यवस्थित लिहून काढणं आणि ते लेखकाला निदर्शनास आणून देणं फार महत्वाचं असतं. बरेचदा आपण लक्षात ठेवलं की हे लेखकाशी चर्चा करायची आहे, सांगायचं आहे, आणि आपण तसंच ठेवून दिलं, तर बरेचदा आपल्याला संहिता वाचन करत असताना ज्या काही सूचना आपणास आलेल्या असतात किंवा जे काही आपल्याला सुचवायचं असतं ते जर आपण विसरून गेलो तर लेखकाशी ती योग्य ती चर्चा होऊ शकणार नाही. आणि म्हणून संहिता संपादनातल्या अंतर्गत तांत्रिक बाजूमधील सूचना पत्रक तयार करणं हे महत्वाचं आहे. आणि हे लेखकाला देणं म्हणजे त्यामध्ये त्या लेखकाने लिहिलेल्या लिखित रूपाच्या अनुषंगाने जे काही प्रश्न आहेत, जे काही शंका आहेत किंवा कलाकृतीच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या ज्या काही बाबी आहेत, तर त्या बाबी योग्य पद्धतीने जर आपण लिहून काढलं आणि ते लेखकाला दिलं, पण ते लेखकाला देत असताना लेखकाला समजेल असं व्यवस्थित ते बनवणं आवश्यक असतं. संहिता संपादनातील तांत्रिक संस्काराच्या अनुषंगाने दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे ती महत्वाची गोष्ट म्हणजे लेखनविषयक नियम व शुद्ध लेखन. प्रत्येक भाषेमध्ये अनेक शब्दांच्या लेखनाबाबत मतभिन्नता असते. मराठी भाषेमध्ये असणाऱ्या देशी, तत्सम व तद्भव शब्दांसंदर्भामध्ये देखील अशीच भिन्न भिन्न मते असले दिसतात. त्यामुळे विशिष्ट शब्द कसे लिहावेत या बाबतीत एकवाक्यता असावी लागते. नेमक्या बिनचूक शब्द वापराबरोबर शब्दांचे बिनचूक लेखन ही देखील संहितेची एक गरज असते. मराठीबाबत मराठी साहित्य महामंडळाने निश्चित केलेले आणि महाराष्ट्र शासनाने मान्य केलेल्या लेखनविषयक नियमानुसार शब्दांचे लेखन करणं आवश्यक असते. त्यानुसार संपादकाने या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते. तिसरी महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे मांडणी. मांडणी हा संस्कार संपादनामध्ये स्वतंत्रपणे विचारात घेतला जावा इतका महत्वाचा मुद्दा आहे. मग ती पानाची मांडणी म्हणजे पेज लेआउट असेल, ही गोष्ट देखील संपादकाने डीटीपी ऑपरेटरला म्हणजे अक्षर जुळवणी करणारा जो असतो किंवा मुद्रकाला ते सांगावं लागतं. शब्द, वाक्यरचना याबरोबर मजकुराची मांडणी संपादकाला पाहावी लागते. एवढेच नव्हे तर संहिता संपादकाला ने मुखपृष्ठ, मलपृष्ठ, शीर्षक, उपशीर्षके प्रत्येक पृष्ठाची मांडणी संपादकाने बारकाईने पाहावी लागते. प्रकरणाची विभागणी, सुरुवात, शेवट, परिशिष्टे, संदर्भ ग्रंथ, सूची या साऱ्या भागांची मांडणी काळजीपूर्वक करून घ्यावी लागते. हा देखील एक तांत्रिक संस्काराचा भाग आहे. आणि चौथा आणि महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे संदर्भाचे लेखन आणि सूची आणि कोशांचा वापर. संहिता समीक्षणात्मक, इतिहास, संस्कृती किंवा एखाद्या व्यक्तीच्या चरित्रावर बेतलेली असते. तेव्हा व्यक्तिविषयक संक्षेपाचा खुलासा, आकृत्या, फोटो, त्याचे वर्णन, नकाशेचे स्पष्टीकरण, नकाशातील स्थळ नावांचे स्पष्टीकरण, टिपा तळटीपांचं लेखन, संदर्भांचे बिनचूक लेखन, सनावळ्यांचे बिनचूक लेखन या सगळ्या गोष्टी संपादकाने कटाक्षाने पाहाव्याच्या असतात. खरं तर संपादकाला आवश्यकतेनुसार विविध संदर्भ साधने वापरण्याचे आणि हाताळण्याचे ज्ञान असावे लागते. त्यासाठी कोशांचा वापर महत्त्वाचा ठरतो.
त्यामध्ये विविध पद्धतींच्या सूची करण्याची पद्धत आणि विश्वकोश, संस्कृती कोश, समाज विज्ञान कोश, विविध शब्दकोश, पर्यायी शब्दकोश यांचा त्यामध्ये समावेश होतो. त्याला विविध प्रकारचे कोश आणि सूची याचा आधार घ्यावा लागतो. संपादकाला आवश्यकतेनुसार म्हणजे एखादा मजकूर आहे त्याची सत्यता तपासून घ्यायची असेल, ते स्पष्ट करून घ्यायचं असेल तर देखील तेव्हा त्यांना विशिष्ट अशा संदर्भ ग्रंथांचा आधार घ्यावा लागतो आणि ते संदर्भ ग्रंथ पाहण्याचं, तपासण्याचं देखील ज्ञान संपादकाला असण्याची फार गरज आहे. अशा पद्धतीने संहिता संपादनाची प्रक्रिया ही यशस्वी होत असते. कोणतीही चांगली संहिता ही लेखक आणि संपादकाच्या अथक परिश्रमाचंच फलित असते. अतिशय चिकाटीने बारीक सारीक बाबींवर लक्ष देत संहिता सिद्ध केली जाते. ज्ञाननिर्मिती, संवर्धन आणि निर्मितीचा आनंद अशा विविध कारणांसाठी नवनव्या संहिता लिहिल्या जातात. ही संहिता वाचकाच्या हातात येण्यापूर्वी संपादकाच्या नजरेखालून आलेली असल्यास ती संहिता परिणामाच्या दृष्टीने अधिक उपयोगी ठरत असते. आणि आपण संहिता संपादन कशी करावी हे जे आपण वर विवेचन केलेलं आहे आणि संहिता संपादनाचे जे 2 प्रमुख प्रकार पाहिले आहेत, यावरून आपणास असं लक्षात येतं की संहिता संपादनाची ही प्रक्रिया शिस्तशीर आणि अभ्यासपूर्णतेने ही प्रक्रिया आहे. संहितेवर एक चांगले संस्कार होण्याची फार गरज असते. संहिता संपादन हे गंभीरपणे, चिकाटीने आणि जबाबदारीने करावयाचे काम आहे. चांगल्या संपादनामुळे लेखकालाही बरेच शिकता येते. लेखक हा संहितेचा निर्माता असल्याने तो सर्वात महत्त्वाचा असतो. चांगल्या लेखकाकडून संपादकांनाही बऱ्याच गोष्टी शिकता येतात. त्यामुळे ही योग्य समन्वयाने सलग चालणारी प्रक्रिया आहे. चांगल्या लेखकांबरोबर चांगल्या संपादकामुळे प्रकाशन संस्थांचे नाव होत असते. त्यामुळे प्रकाशन व्यवसायाच्या दृष्टीने चांगला संपादक महत्त्वाचा असतो आणि चांगला संपादक हे चांगली संहिता संपादित करू शकतो. आणि चांगल्या संपादकाच्या दृष्टिकोनामुळे वाचकालाही चांगल्या संहिता वाचायला मिळत असतात. त्यामुळे हस्तलिखित संहितेचे मुद्रित ग्रंथाकडे होणारा हा जो प्रवास आहे, हा प्रवास लेखक, संपादक आणि प्रकाशक यांच्या योग्य समन्वयाचे फलित होय असे आपणास म्हणावे लागते. या प्रकरणाच्या अनुषंगाने आपण संहिता संपादन म्हणजे काय आणि संहिता संपादनाची प्रक्रिया कशी असते हे पाहून घेतलेलं आहे. धन्यवाद.